नमस्कार मित्रांनो, बघू शकता सरांनी पूर्ण पाटोदा तालुक्यामध्ये कमीत कमी 8 ते 10 वर्ष झाले ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही बिलकुल रासायनिक त्यांनी वापर नाही केले. फक्त त्यांनी स्वतःच्या पालापाचोळा कुजवून जे बनवले आहेत आणि तुम्ही सध्या बघू शकता हे सगळं झाडाची काय. फक्त शेतकरी बांधवांना एवढंच कळकळीची विनंती आहे, शेती तुमची आहे. तुमच्या शेतीवरती प्रयोग कुठल्या पद्धतीने करायचं हे तुम्ही शिकून तुम्ही स्वतः करा. आणि कुणी सांगते म्हणून तुम्ही वापर करू नका कुठल्याही औषधाचा, रासायनिक खतांचा. तुम्ही बघू शकता याचं सेटिंग बघा. तुम्ही सध्या चिक्कूची बाग बघताय तुम्ही, जुन्या पद्धतीने 33x33चं त्यांनी केलेले आहेत. झाडामध्ये कुठं तर तुम्हाला करपा दिसतोय, दावण्या दिसतोय किंवा कुठं फळ कमी आहेत का मला तर पुढं दाखवायचं, कुठलं तर तुमची शेटिंग कमी आहे का बघा ह्याच्यामध्ये. आणि पूर्ण ऑर्गॅनिक आहे, त्यांनी 100% केलेलं आहे. त्यामुळे आपला मुद्दा एकच आहे, सगळ्यांना सांगायचं, सेंद्रिय शेती काळाची गरज आहे. विषमुक्त शेती करणं गरजेचं आहे. कारण का, जर शेतकरी वाचला तर भारत देश वाचेल. आणि भारत देशाला वाचवायचं असेल तर शेतकऱ्याला फर्स्ट प्रायोरिटी देऊन त्यांना मार्केट उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. तर आपण सगळ्यांनी मिळून पूर्ण भारत सरकारच्या विनंती करण्यात यावे. सगळे शेतकरी बांधव असो, यंग जनरेशन असू द्या, कारण सेंद्रिय शेती करून जे पण ऑर्गॅनिक फळ आपल्या भारतामध्ये पिकलं जातील त्याला मुख्य मुद्दा आणि त्याला योग्य भाव भेटला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.